पण लेकरं म्हणून आम्ही तुमची जबाबदारी आमच्या खांद्यावर घेतली आहे की आम्ही सर्वांनी. इतक्या दिवस तर तुम्हाला अडचण होती, मी इकडे हुकलोय. म्हणून इकडे येताना सुद्धा लई. पण एक आहे ज्याच्या नियत साफ असते, त्याच्या सोबत नियती असते. ज्या तुमच्या या धन्याने, ज्याला तुम्ही धन्या म्हणला, जिथं दगड खाल्ली त्याच गडाच्या पायरीचा दगड मला होता आलं. याच्यासारखं भाग्य कुणाचं. माझी नियत जर साफ नसती तर मी या ठिकाणी सांगायला आलो. न पद न प्रतिष्ठा, बाबा इथं आलो, शब्द दिला. शब्द फक्त 5 खोल्याच्या गेस्ट हाऊसचा होता. आता 4 कोटी मिळाले. रुपयाची एक कोटीची एक खोली आहे. तसं नाही आहे. पण हे कशासाठी केलं? आज आपण भगवानकडे पाहता, ऐश्वर्य संपन्न गणिनाथगडाचा विकास चालू आहे. जगत नारायणगडाचा ही छोटी छोटी तीर्थस्थळ सुद्धा विकसित झाले पाहिजे. आणि ते विकास होताना त्याचा फायदा ह्या भक्त जनांना झाला पाहिजे, एवढीच प्रामाणिक भावना मी सतीशवर रागवलो. ते खरं, मला आजच्या दिवशी या कार्यक्रमाला यायचं नव्हतं. माझ्या जीवनामध्ये मी एक नियम केला. आज भलेही पुण्यतिथीच्या समाप्तीच्या अध्यात्माच्या व्यासपीठावर भाषण मी करावं एवढा मोठा मी नाही आणि न कधी समजणार. म्हणून आज सतीशला बोलताना सुद्धा हेच सांगितलं की आजच्या दिवशी कार्यक्रम नको. कार्यक्रम अशा दिवशी घे की ज्या दिवशी बाबांच्या स्थळाचा विकास होतोय. हे खंडूजी बाबांच्या भक्तांना ज्या वेळेस लक्षात येईल पुण्यतिथी